मोरया. हॅलो नमस्कार, एनर्जी क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज व्हिडिओ करायला घेतला आहे मी कारण का भरपूर दिवसांनी मी हा व्हिडिओ अपलोड करते. आणि त्याचं कारण म्हणजे मी गेले 5-6 दिवस आहे ना बाहेर गेली होती देवदर्शनाला. तर त्याचे पण व्हिडिओ आपल्या लवकरच एनर्जी क्वीन आपल्या व्लॉगिंग चॅनलवर येईल. तर आता मी नारळ फोडायला घेतलं कारण का कैऱ्या आणल्या होत्या. आमच्या इथे एक झाड आहे, तर म्हणजे ज्या मामांच्या इथे एक झाड आहे आंब्याचं, तर त्या झाडाला कैऱ्या येतात. आता कैऱ्या लागल्या आहेत त्या झाडाला. मग ह्यांनी ना त्या झाडाच्या कैऱ्या काढून घेऊन आले. त्यांना चटणी खायची होती कैरीची, त्यांना खूप आवडते कैरीची चटणी. तर मी आता कैरीची चटणी करायला घेतली त्यांच्यासाठी. तर मी तो नारळ आणला, तो चांगला फोडून वगैरे घेतला. आणि नारळ फोडताना आमच्याकडे ना नारळाची किशी काढत नाही, पूर्ण असं नारळ भुंडा करून तो फोडत नाही. तर नारळाची किशी थोडी तरी त्याला ठेवतात. तर आता माझ्याकडे कोयता आहे नारळ फोडायचा, पण हाताजवळ माझ्या मी पटकन आहे ना सहसा ते जे कुटायचं असतं ना, तर तेच खलबत्त्याचं वरचं आहे ना ते जडवालं तेच वापरते सहसा मी, आणि त्याच्यानेच नारळ फोडते. कोयता पण आहे, तर जास्त नारळ फोडायचं असेल ना वाटप मी करून ठेवते कधी कधी एकत्र, तर मग कोयत्याने नारळ फोडते. सहसा मला असं म्हणजे असं मला लादीवर वगैरे इथे तिथे ना नारळ आपटून फोडायला जमत नाही कारण का तो ना तिरका वगैरे फुटतो माझ्याकडनं. आणि आता मी कैरीची चटणी बनवली आहे, तर त्याच्यासाठी मी ओला नारळ घेतला. थोडीशी कैरी म्हणजे कैरी साली सकट कैरी टाकली मी त्याच्यामध्ये, आणि मिरची टाकली थोडी, आणि मीठ टाकून आहे ना चांगलं असं पूर्ण ते मिक्सरला फिरवून घेतलं. आणि छान अशी कैरी ना मस्त चटणी ना तयार झाली कैरीची, आणि स्मेल पण छान येत होता. त्याच्यानंतर मग मी भाजी बनवायला फोडणीला टाकायला घेतली. आणि गणपती बाप्पा सध्या मागे गणपती बाप्पांचे दिवस होते, तर तेवढ्या त्यांना आमच्या जाई ते गणपती बाप्पा बसतात, तर ते आले गणपती बाप्पा. तर मी ते बघायला गॅस वगैरे बंद करून आली बाहेर. मोरया मोरया. तर गणपती बाप्पा आले म्हणून मी गॅस वगैरे बंद करून बाहेर गेली होती, म्हणून मला हसायला येतंय की म्हणजे सर्व मी तसंच अर्धवट टाकून बाहेर पळाली. आणि नंतर मग आता गणपती बाप्पा त्यांच्या घरी गेले. आणि आता मी भाजी फोडणीला घालायला घेतली, आणि तेवढ्यामध्ये भाजी फोडणीला घालता हे पण अचानक आज लवकर आले. नेहमी ते एकदम उशिरा नेतात, तर मी 9:30च्या दरम्यान जेवण बनवायला घेतलेलं, 9च्या दरम्यान घेतलेलं जेवण बनवायला, पण 9:30 झालेले तोपर्यंत सगळं म्हणजे करेपर्यंत. आणि हे पण आले तेवढ्यात, तर मला जामच भीती वाटायला लागते कारण का ना ते आले का त्यांना जेवण ना असं तयार लागतं. बरोबर आहे, एवढं दिवसभर थकून वगैरे येणार. तसे ते लेट येतात म्हणून मी 9 वाजता जेवण करायला म्हणजे 8-9ला जेवण करायला घेते. आणि जर लवकरच येणार असतील तर ते मला फोन करून सांगतात. त्यांनी सांगितलंच नाही मला फोन करून, आणि ते आले तर मी आणि फटाफट सगळं काम करायला लागले. त्याच्यानंतर मग मी बटाट्याची भाजी फोडणीला घातली, आणि मग बटाट्याची कापं करायला घेतली. आणि मग बटाट्याची साली काढून मी बटाट्याची कापं करते. शक्यतो मी भाजीमध्ये अख्खा साली सकट बटाटा टाकते, आणि कापं करतानाच फक्त त्याची साली काढते बटाट्याच्या. आणि जर तुम्हाला बटाट्याची कापांची रेसिपी पाहिजे असेल तर मी माझ्या एनर्जी क्वीन आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. पिठी आणि बटाट्याची कापं अशी रेसिपी मी अपलोड केली आहे. त्याच्यानंतर मग चपातीचं पीठ वगैरे मळायला घेतलं, आणि ह्यांच्याशी गप्पा मारत मी जेवण करत होती. ते मला सगळं सांगत होते त्यांच्या ऑफिसमधलं. तर ते मला असं क्वचितच स्टोऱ्या त्यांच्या ऑफिसमधल्या सांगतात. मी त्यांना सांगितलं मला सांगू नका, कारण का खूप भयानक स्टोऱ्या असतात त्यांच्या ऑफिसमध्ये घडतात. ते मीच त्यांना सांगते, मग मला हे काही सांगत जाऊ नका तुम्ही. आणि असं क्वचितच सांगण्यासारखं नॉर्मल असेल तर ते मला सांगतात मग काय झालं काय नाही झालं ते. तर भाजी पण तयार झाली, आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली, ती पण मी कैचीने डायरेक्ट कट करून टाकली. आणि माझी जेवणाची कैची वेगळी आहे, आणि घरात बाकीच्या कुठच्या गोष्टींना वापरायची कैची वेगळी आहे, ते मी तुम्हाला दाखवलं त्याच्यात. आणि मग माझं जेवण सगळं आटपलं होतं, लवकर करून झालं होतं. फक्त आता कापं फ्राय करायची होती, आणि बटाट्याची कापं काय पटकन फ्राय होतात. फक्त त्याचा मसाल्याचा म्हणजे आपण जो मसाला बनवतो ना त्याला जे आपण कोटिंग करण्यासाठी, तर तो एकदम टेस्टी बनला पाहिजे, तर त्या बटाट्यांच्या कापांना चव येते.
आणि मला तिखट तिखट मस्त ती कापं आवडतात. आणि आजचं जेवण माझं बऱ्यापैकी झालेलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि आज तर कैरीची चटणी आहे, तर म्हणजे एकदमच छानच बेत झालेला आहे, कारण का शक्यतो ह्याच दिवसांमध्ये कैरी भेटत नाही. पण ते झाड आहे ना ह्यांच्या मामांच्या इथे, तर त्या झाडाला ना जास्त करून कैऱ्या असतात. मला तर वाटतं वर्षभर बोललं तरी असं हरकत नाही, जास्त त्याला ना कैऱ्या कधी पण बघितलं तरी त्या झाडाला कैऱ्याच असतात. कसं माहिती नाही ह्या दिवसांमध्ये त्या झाडाला कशा कैऱ्या असतात ते. तर ते हे आणतात आणि मग मी त्यांना चटणी करून देते. आणि आजचा माझा बेत झालेला आहे. दुपारी मी वाटाणा भात केला होता, तर तो भात उरला होता, तर तो वाटाणा भात आहे. आणि आता मी भाजी केली, कैरीची चटणी केली, चपात्या केल्या आणि बटाट्याची कापं केली. आजचा माझा बेत पूर्ण झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता मी भांडी घासायला घेतली आहे. आणि नेहमी मी भांडी घासताना ना, म्हणजे नेहमी म्हणजे जास्त करून आहे ना, माझं जेव्हा मूड खराब असतो ना, तर तेव्हाच मी आहे ना गाणी ऐकत असते. आणि तर त्याच्यामध्ये मी जास्त करून माझा मूड खराब असल्यावर 3-4 गाणी ऐकते. आणि मी नेहमी भांडी घासत असताना ना थोडी थोडी भांडीनं घासून घेते, कारण का बेसिन छोटी असल्यामुळे कसं सर्वच एकत्र भांडी घासता येत नाही. तर मी थोडी थोडी भांडी घासून आहे ना थोडी धुवून घेते, मग ती आपल्या ते भांड्यांच्या ट्रेमध्ये मांडते आणि मग परत थोडी दुसरी भांडी घासायला घेते. असं करत करत थोडी थोडी भांडी मी घासून घेते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.